नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेधच्या इति मे मतः या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर ध्यानाला आपण कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी बसू शकतो. त्यासाठी खरं तर कोणतंही बंधन नाही आहे. पण जे ध्यानाला बसतात नेहमी ते एक गोष्ट सांगतात बघा, की ध्यानासाठी एक वेळ, एक आसन आणि एक दिशा असावी. आता ध्यान धारणेसाठी ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात त्या पटकन ध्यान लागण्यासाठी आहेत हे लक्षात घ्या. तर ध्यानाला सकाळीच बसावं, उत्तरेकडेच तोंड करून बसावं, आसन एकच ठेवावं, असं जोडून काही ध्यान लागत नाही. हां, पण पहाटेच्या वेळी उत्तरेकडे तोंड करून एका आसनात बसलं तर ध्यान लवकर लागतं. तेव्हा असं बसून ध्यान लवकर का लागतं हा मुद्दा आहे, बरोबर ना? आता तुम्हाला स्वतःच्या गाडीने कुठे प्रवासाला जायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठून निघता, बरोबर ना? का बरं? अरे नंतर ट्रॅफिक वाढतं ना, बरोबर की नाही? लवकर निघालं की प्रवास वेळेत पूर्ण होतो. इथेही हेच कारण आहे. ध्यान म्हणजे आपल्याकडे प्रवास. पण या प्रवासामध्ये जसं घर, जग जागं व्हायला लागतं, तसं घरातल्या, जगातल्या माणसांचे अनेक विचार त्यात ॲड व्हायला लागतात. विचारांचं ट्रॅफिक वाढायला लागतं आणि अर्थातच प्रवासाला वेळ लागतो किंवा कधी कधी प्रवास सुरूच होत नाही, हो ना? त्यात हा जो ध्यानाचा प्रवास आहे तो स्वतःच करावा लागतो. प्रवासामध्ये तुम्हाला काही लोक रस्ता दाखवतात फक्त, पण ते तुमची गाडी चालवत तुम्हाला इष्टस्थळी नेऊन पोचवत नाहीत. आणि त्यामुळे हा जो ध्यानाचा प्रवास आहे तो पहाटे लवकर उठून केलेला चांगला. पण एक आसन म्हणजे नक्की काय? कारण आसन याचे दोन अर्थ आहेत. आसन म्हणजे शरीराची एक विशिष्ट स्थिती, म्हणजे वज्रासन, पद्मासन वगैरे. आणि आसन म्हणजे असं कापड ज्यावर आपण ध्यानाला बसतो. तर शरीराचं असं कोणतंही आसन जे तुम्हाला सोयीचं आहे आणि शक्यतो कुठेही पाठ टेकलेलं नाहीये असं बसून ध्यानाला बसावं. पाठ टेकली की ध्यान लागण्यापेक्षा झोप लागण्याची शक्यता वाढते. म्हणून शक्यतो पाठ टेकून ध्यानाला बसू नये. शक्यतो रोज बैठकीसाठी जे कापड आपण घेतो, जी बैठक आपण घेतो तीच नेहमी घ्यावी. कारण आता बघा, वस्तूच्या अणुरेणूंभोवतीचे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते सतत फिरत असतात आणि त्यामुळे बाह्य स्वरूपात स्थिर दिसत असली तरी ती वस्तू आतून सतत हलत असते. जगातील प्रत्येक वस्तूला, सजीव आणि निर्जीव सुद्धा, त्याचं स्वतःचं असं व्हायब्रेशन आहे. एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर तुम्हाला छान वाटतं, त्याच्याशी आपली फ्रिक्वेन्सी लगेच जुळते. तर काही व्यक्तींना भेटायचं आपण टाळतो, बरोबर ना? एखाद्या घरी गेल्यावर आपल्याला कम्फर्टेबल वाटतं, तर काही ठिकाणी गेल्यावर मात्र आपल्याला तिथून लगेच निघालेलं बरं असं वाटतं. आता हे नेमकं काय असतं? तर ते असतं त्या व्यक्तीचं, त्या जागेचं व्हायब्रेशन. म्हणजेच त्या व्यक्तीच्या विचारांशी आपले वाइब्स जुळत नाहीत. आपल्या प्रत्येक विचाराला सुद्धा एक फ्रिक्वेन्सी आहे आणि एखाद्या घराचे वाइब्स म्हणजे त्या घरातील व्यक्तींचं एकत्रित वाइब्स. तसंच घरातील एका ठरलेल्या कोपऱ्यात बसून एक ठरलेलं कापड बैठकीसाठी वापरून तुम्ही ध्यान केलंत
तर त्या कोपऱ्याची, त्या आसनाची फ्रिक्वेन्सी कोणती होईल सांगा बरं. अर्थातच तुम्ही जे विचार घेऊन ध्यानाला बसता त्या विचारांची फ्रिक्वेन्सी, बरोबर ना. आणि म्हणूनच आपल्याला एका जागी बसून अभ्यास करा असं सांगितलं जातं, कारण ते त्या जागेचं व्हायब्रेशन होतं आणि अभ्यास पटकन होतो. आता एक दिशा, तर उत्तर दिशेकडे तोंड करून ध्यानाला बसावं असं म्हणतात. तर त्याविषयी असं म्हणतात की पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र आहे, तसंच आपल्या शरीराचंही एक चुंबकीय क्षेत्र आहे. उत्तरेकडे तोंड करून जर आपण ध्यानाला बसलं तर ही दोन्ही चुंबकीय क्षेत्र एकमेकांना व्यवस्थित अलाइन होतात, ट्यून होतात. उत्तरेकडे तोंड करून ध्यानाला बसल्यास आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकर मिळतात. हे उत्तर दिशेला आपण उत्तर दिशा असं म्हणतो, म्हणून आपण म्हणू शकतो आपली मातृभाषा मराठी असल्याचा फायदा बघा. तर मी स्वतः सुद्धा उत्तरेकडेच तोंड करून ध्यानाला बसते, कारण कधी काळी ज्यांनी मला ध्यानाला बस असं सांगितलं त्यांनी मला उत्तरेकडे तोंड करून बसायला सांगितलं. आणि शिवाय ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा उत्तरेकडे तोंड करून ध्यानाला बसावं असंच सांगितलेलं आहे. सो तुम्हाला हे सगळं फारच असं फंडे लावल्यासारखं वाटत असेल तर दिशेचा माझा विचार सांगते. कोणत्याही दिशेला तोंड करून बसा ध्यानाला, काही हरकत नाही, पण विचारांची एकच दिशा घेऊन बसा. कोणत्या तरी एकाच विषयाचे विचार घेऊन ध्यानाला बसावं. ध्यान पटकन लागतं. एक आसन, एक वेळ, एक दिशा, सगळीकडे जे येतात ते येतात तुमचे विचार. तेव्हा हे लक्षात घ्या की तुमची जी काही परिस्थिती आहे, म्हणजे आर्थिक, शारीरिक, बौद्धिक, कौटुंबिक, नातेसंबंध, सर्व काही सुरू होतं ते तुमच्या विचारांपासून. विचार हे ते बीज आहे जे मनात रुजतं आणि आपण आणि आपल्या भोवतीची परिस्थिती आहे तो आहे वृक्ष. तेव्हा जर बाहेरचं काही बदलायचं असेल तर नुसतं फांद्या कापून फवारणी करून उपयोगाचं नाही. त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे हे जे विचार बीज आहे ते बदलणं. त्यासाठी आपण काय विचार करतोय याविषयी सतत जागरूक राहणं गरजेचं आहे. तर मी माझ्या विचारांविषयी कशी जागरूक झाले ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.